नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की लग्नाचा बस्ता बांधण्याची तयारी आता चालू झालेली असते. तर काव्या नंदिनीला म्हणत असते की आपले अहो आपल्याला इशारा करून साडी घेण्यासाठी मदत करणार असतील तर आपला बस्ता यादगार होणारच ना. तर मग नंदिनीला खूपच हसायला येतं. दोघेही आता इथे खूप खुश झालेल्या असतात आणि एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात. मात्र तिथे आता मध्येच रम्या येते आणि म्हणत असते की बघाच आता ह्या तुमच्या आनंदाला मी कसं विरजण लावते ना ते तुम्ही आता बघाच. असं म्हणून आता ती त्यांच्याकडे खूपच रागाने बघत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की रम्या व वसुआत्या आता बोलत असतात. तर रम्या वसुआत्याला म्हणत असते की मला पांढरी साडी घ्यायची आहे. तर मग वसुआत्या म्हणत असते की लग्नात कशाला लागते पांढरी साडी. पांढरी साडी तर आता काहीतरी पुढं बोलणारच. तेवढ्यात रम्या तिला गप्प करते आणि म्हणत असते की काहीही बोलू नको. ती आता तोंडावरती बोट ठेवते आणि म्हणते आता काहीच बोलू नको. तर दुसरीकडे आपण पाहतो की पत्रिका छापून आलेल्या असतात. तर तो बॉक्स जीवाच्या हातामध्ये असतो. पार्थ आता तिकडे येतो आणि आता गडबड करत असतो ती पत्रिका बघण्यासाठी. माझ्या लग्नाची पत्रिका असं म्हणून आता तो खूप खुश झालेला असतो. तर जीवा त्याला म्हणत असतो की हे काय करतोय, आईने काय सांगितले आधी देवापुढे ठेवायची म्हणून. तर इकडे पार्थ म्हणत असतो की तुला ना अजिबातच उत्साह नाहीये लग्नाचा. तेवढ्यात तिथे वसुआत्या येते आणि ती खूप घाबरलेली असते आणि वसुआत्या म्हणत असते की नंदिनी आणि काव्याला ना रम्याने फेस मास्क लावून झोपवून ठेवलेला आहे. आता इथे ती खूपच घाबरलेली असते. तर जीवा म्हणत असते की काय 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 बोलताय तुम्ही हे. आता नक्की वसुआत्याला काय सांगायचं आहे आणि रम्याने काय उद्योग केलेला आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.